नमस्कार मित्रांनो. काल खूप जणांना SMS आले महाडीबीटी थ्रू की तुमचा ह्या घटकासाठी निवड झालेली आहे. 7 दिवसामध्ये कागदपत्र अपलोड करा, अन्यथा तुमचा अर्ज रद्द करण्यात येईल. तर मित्रांनो, खरं तर महाडीबीटी कडे म्हणजेच कृषी विभागाकडे सध्या पेमेंटची कमतरता असल्यामुळे हे असं करताय मित्रांनो. कारण त्यांनी जवळपास 42 लाख शेतकऱ्याचे काय केलेले आहे, अर्ज मंजूर केलेले आहे, परंतु त्याच्याकडं निधी जे होतो मित्रांनो 1189 कोटीचे आहे आणि द्यायचा आहे जवळपास 32,000 कोटी. तर म्हणजे 31,000 कोटीचा याच्याकडं निधी नाही. तर मग एवढ्या शेतकऱ्याचं काय करायचं नेमकं? तर मग आता अशा पद्धतीने काय करायचं, शेतकऱ्याला कमी करायचं. तर याच्यामध्ये काय माहिती का, बरेच शेतकरी असे आहे की ज्यांनी उत्सुक आहे, जे शेतकरी आम्हाला ही योजना घ्यायची आहे ना, आम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, परंतु हे काय करतात माहिती का, जर शेतकऱ्यांनी नुसतं एखाद्या कागदपत्रावर टिक मार जर नसली केली, आता तुम्ही उदाहरणार्थ समजा एखाद्या शेतकऱ्याने तुषार संच घेतलेला आहे, तुषार संचचा लागलेला आहे समजा त्याला, आणि त्यांनी त्या हमीपत्रामध्ये फक्त पाण्याच्या स्त्रोतवर टिक मार जरी नाही केली किंवा ओलिताबाबतचं जरी प्रमाणपत्र जोडलं नाही, तर तुमचं काय करणार म्हणजे ते रिजेक्ट मध्ये पाठवणार, म्हणजे रिटर्न पाठवणार. आता बऱ्याच शेतकऱ्यांना ते रिटर्न मध्ये पाठवलेले SMS सुद्धा नाही आलेले. बऱ्याच शेतकऱ्याला असा प्रॉब्लेम आहे. आणि आता ते मेसेजचे शेतकऱ्याला रद्द करायचा मेसेज सगळ्या शेतकऱ्याला आलेले आहे, पण जे त्रुटीमध्ये मेसेज आहे ते कोणाच शेतकऱ्याला आले नाही. तर मग याला काय करायचं नेमकं, किंवा शेतकऱ्याचे अर्ज जे येते याला बाद करायचे. त्या गोष्टीमुळे काय करते माहिती का, हे अशा पद्धतीचा वापर करताय. आणि काय सांगते गोरख बाबा, शेतकऱ्याकडून चुकते आणि शेतकरी काय करते माहिती का, हे योजनेचे कागदपत्र अपलोड करत नाही. आणि जे लोक अपलोड करतात त्याचे लगेच त्रुटीमध्ये यायला लागले. म्हणजे त्रुटीमध्ये काय की बाबा असं असं नाहीये म्हणून, फक्त काय एक टिक केलेली नाही हमी पत्रामध्ये बस. तुमच्या 7/12ला जरी बोर असो किंवा विहीर असो त्याला काही घेणं नाही, पण त्याला ओलिताबाबतचं प्रमाणपत्र जोडायचं. मग ओलिताबाबतचं प्रमाणपत्र कशाला, मग ई पीक पाणी कशाला? ई पीक पाणी मध्ये जर असताना तुम्हाला हे पण लागतं, तर मग तुम्ही ई पीक पाणी करायला लावता कशाला? फक्त काय चालू आहे माहिती का, यायला शेतकरी कटवायचं चालू आहे. कारण याच्याकडे एवढा निधी उपलब्ध नाही. 1189 कोटी हे वाटेणार कोणाकोणाला? 42 लाख शेतकरी जे ते एवढ्या शेतकऱ्याला निधी नाहीये, त्या गोष्टीमुळे ते असं करतायत. ज्या ज्या शेतकऱ्याला मेसेज आलेले मित्रांनो, त्या शेतकऱ्यांना आपले कागदपत्र अपलोड करा. 7 दिवसात ते रद्द होणार आहे म्हणून सांगितलं होतं, परंतु शुक्रवारपर्यंत काय माहिती का त्याची तारीख दिलेली त्यांनी, त्याच्या अगोदरच तुमचा फॉर्म कॅन्सल होऊ शकतो. त्यामुळे तुमच्याकडे जे कागदपत्र असेल ते अपलोड करा. त्रुटीमध्ये आल्याच्या नंतर परत एकदा अपलोड करायला जमते. तुमच्याकडे काही कागदपत्र असो किंवा नसो, फक्त काय करा, कागदपत्र अपलोड करून घ्या, म्हणजे नंतर त्रुटीमध्ये आल्यावर डबल तुम्हाला चान्स मिळतो मित्रांनो. धन्यवाद.